हरी. रामकृष्ण हरी. आज आपण इथे बसलोय इंद्रायणी नदीच्या काठी देहू या तीर्थक्षेत्री. हवेली तालुका, जिल्हा पुणे, महाराष्ट्र राज्यामधले हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र देहू. आज आपण येथे 375वा वैकुंठ गमन सोहळा बघण्यासाठी याची देही याच डोळा आपण येथे आलो आहोत. लाखो भाविक महाराष्ट्र, कर्नाटक तसे अनेक राज्यामधून इथे येतात. जगद्गुरूंची अभंगाची कमाल जनमानसांमध्ये किती आहे हे यातून दिसतं. ही जगद्गुरूंची कमवलेली संपत्ती. आज बघा तुम्ही, अनेक लोक आपल्या ह्या देहाला रात्री अपरात्री कसाही कितीही त्रास झाला तरी ते प्रवास करून इथे येतात. फक्त एकाच आत्मिक समाजासाठी, एका आत्मिक सुखासाठी इथे येतात. अनेक भाविक इथे आलेत. आज त्यांच्या मनामध्ये पण काय भावना आहे हे आपण जाणून घेऊ. नाव? सुभाष पवार. कुठे आले तुम्ही? सांगली जिल्हा, तासगाव. कसं वाटतंय तुम्हाला? एकदम सुंदर. सुंदर. छान. आंघोळ झाली इंद्रायणी काठी? हो, झाली की. झाली. झाली. आता दर्शनाला जायचं. दर्शनाला जायचं. बर. आणि आज नामदुर्गीचा वृक्ष तो 12 वाजून 2 मिनिटांनी हलतो. ज्याच्या भाग्यात आहे त्याला दिसतो. खरंय. खरंय. रामकृष्ण हरी. तासगाववरून आलो, सांगली जिल्हा त्याच्यावरून आलो. फार छान आहे. काल आलो आम्ही इथे. भरपूर भाविक आहेत, भक्तिवान आहेत सगळे. 12 वाजता आज फुलं पडतील माऊलीची. फार छान नियोजन आहे इथे. कसं वाटतंय? अगदी सुंदर वाटते. अगदी आंघोळ झाली? रांगोळी, इंद्रायणी रांगोळी केली. देवदर्शनात दर्शनाला जायचं. आता दर्शनाला जायचं. तुम्ही मनोरंजक अगदी मस्त. खूप गर्दी आहे, भरपूर गर्दी. भरपूर गर्दी, भरपूर लोक आले. भरपूर लोक आहेत. कसं वाटतंय तुम्हाला? अगदी आनंद वाटतोय. किती वर्षापासून येत आहे? 15-20 वर्षे होऊन गेली. सगळ्या सुखापेक्षा हे सुख मोठं. हे सुख एक नंबरचं. हे एक सुख नंबरचं. अगदी आनंद होतो. जे अभंग सांगितले त्या अभंगामधलं सगळी शिकवण आज आपल्याला संसारामध्ये उपयोगी येते. संसारामध्ये प्रत्येक वागताना बोलताना त्यांच्या अभंगाचं ध्यान होतं. किती ताकद होती 400 वर्षापूर्वी त्यांनी दिली. ही तर खरी जगद्गुरूची ओळख आहे. ओळख आहे. चांगला एक नंबरचा आहे. रामकृष्ण. रामकृष्ण.